नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव पृथ्वीराज बबनराव घारगे, राहणार गोपूस, तालुका खटाव, जिल्हा सातारा. मित्रांनो, आज माझ्या आले प्लॉटवरती आपण आहे. तर आले पिकाचं नियोजन तुम्हाला मी माझं थोडक्यात नियोजन सांगतो. ज्या शेतामध्ये आपण आलेच पीक नियोजन पुढच्या करणार आहे, त्याच्या आधीच त्या शेतीची मशागत किंवा त्या शेतीत घेणारं पूर्व पीक ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आलं करणार आहे त्या क्षेत्रासाठी पहिल्यांदा तुम्ही जास्तीत जास्त हरभरा, द्विदल धान्यासारखी, कडधान्यासारखी पिकं घ्या आणि नंतर मग त्या आल्याचं नियोजन पिकामध्ये करा. त्याचं कारण जमिनीचा सेंद्रिय कर्ब आलेला फार चांगला असेल तरच आलं चांगलं येतं. आलं एक असं पीक आहे जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा वापर करावा लागतो. आणि जर तुम्ही वरखताचा जास्तीत जास्त फर्टिलायझर प्रमाण जर वाढवलं तर आलं हा डॅमेज होणं, म्हणजे नासणं, थोडक्यात लागणं, प्लॉट लागणं म्हणतात, तर हा प्रकार वाढतो आणि शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान होतं. त्यासाठी तुम्ही पहिल्यांदा पूर्व नियोजन करणं गरजेचं आहे आले पिकासाठी. तर आले पीक करताना जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा, जसं स्लरी आहे, जीवामृत आहे, ह्याचा जास्त स्लरीचा जास्तीत जास्त उपयोग करायचा आहे आणि कमीत कमी फर्टिलायझरचा उपयोग करायचा, तरच तुमचं आलं पीक हे चांगलं येऊ शकतं. आणि रोगप्रतिकार क्षमता झाडामध्ये जास्त असल्यामुळं जे पुढं होणारे डॅमेज, जे आलं लागणमध्ये कूज प्रमाण, जे कंदकूज असते ते प्रमाण होत नाही आहे. त्यासाठी तुम्ही पूर्वनियोजन करणं गरजेचं आहे. आणि जास्तीत जास्त आलं, आता हे माझे 10 मेची लागण आहे, साधारण 10 मेच लागण आहे माझी. आतापर्यंत फक्त खालची जमिनीचा सेंद्रिय कर्ब चांगलं ठेवल्यामुळं, मी पूर्वनियोजन केल्यामुळं कमीत कमी खर्च आहे. मला जास्तीत जास्त आतापर्यंत माझ्या 3 फवारणी झालेत, फक्त स्ट्रिपच्या हलक्या हलक्या फवारणी झालेत. वरखत भरीच्या वेळेस फक्त मी जास्तीच्या एकरी 2 पोती वा जास्तीत 10-26 किंवा 24-24 वापरलेले आहेत. ह्याच्यावेळी जास्त वरखत वापरलेलं नाही. ड्रिपनं सगळं स्लरी सोडतो. त्यामुळं उत्पन्न होणारा जो खर्च आहे ते कमीत कमी खर्च होतो याच्यावरती आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त यातनं फायदा मिळतो. आलं पिकाचं जर तुम्ही जास्त फर्टिलायझर उपयोग केला, जास्त फर्टिलायझर वापरलं तुम्ही, तर हा प्लॉट तुमचा साधारण 120-100 दिवसानंतर हा डॅमेज व्हायला लागतो जास्त खत वापरल्यानंतर. त्यासाठी तुम्ही पूर्ण नियोजन करा की स्लरी जास्त उपयोग करा, जीवामृत जास्त वापरा. तुमचं 100%, 1000% तुम्हाला सांगतो मी, प्लॉट तुमचा डॅमेज कधीच होणार नाही, कूच कधीही होणार नाही त्या प्लॉटला. आणि शेतकरीच कसं, मार्केटमध्ये आज भरपूर प्रोडक्ट आले आहेत, त्यात शेतकरी बळी पडतो आहे. सगळ्या प्रोडक्टवाले म्हणतात माझे हे वापरा, ते वापरा, ते वापरा, सेंद्रिय हे आहे. तसं काय नसतं, सगळे केमिकल असतात. शेतकऱ्याचं प्रचंड मोठी फसवणूक होते. आणि शेतकरी कसं आहे, ह्याच्या पोटी उत्पन्न वाढवण्याच्या आशेपोटी शेतकरी वापरतो आणि शेतकरी बरोबर नुकसानमध्ये होत जातो. आणि आलं क्रॉप हे असं आहे की आज शेतकऱ्यांना सगळं कसं समज झाला आहे, आल्यामध्ये जास्त फायदा आणि जास्त प्रॉफिट. तसं काही नाही, हे सगळ्या भूलथाप आहे. हे सगळं मार्केट ह्याच्यावरती, उत्पन्नावरती आणि ह्याच्यावरती सगळं अवलंबूनदाराचं राहते. दर हा आल्या पिकाला उसासारखा कधीच फिक्स नाही. कधी आला 10 रुपये किलो होतो, कधी 100 रुपये किलोसुद्धा होतं आहे. तर जास्त फायदा म्हणून शेताकडे न बघता जास्तीत जास्त कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न कसं काढता येईल हे शेतकऱ्यांना बघणं गरजेचं आहे पहिली गोष्ट. त्यासाठी जास्त उत्पन्न करण्यासाठी जास्तीत जास्त तुम्ही घरचं सेंद्रिय खत वापरा. शेणखत असेल, कुजलेलं असेल किंवा कंपोस्ट खत असेल, ह्या शेती उपयोग करा. आणि जास्तीत जास्त स्लरीचा, जीवामृतचा उपयोग करा. तुमचा आलेला कंदकुजही होणार नाही आणि जास्तीत जास्त उत्पन्न निघणार तुमचं आहे. तर शेतकऱ्याला सगळ्या विनंती माझी एकच आहे, तुम्ही कुठल्याही वर खताच्या ह्याच्या मागं न लागता, फर्टिलायझर मागं न लागता तुम्ही आपलं सेंद्रिय खताचा उपयोग करा, जेणेकरून तुमचा खर्चच बचत होईल. आणि आल्याचं प्रचंड पैसा, हे जे गणित आहे शेतकऱ्यांच्या डोक्यात घातले ते गणित सगळं साफ चुकीचं आहे. तुमचं उत्पन्न निघून द्या, तुम्हाला दर जर 10 रुपये किलो सुद्धा परवडते आलं. तुमचं उत्पन्न जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी तुम्ही सेंद्रिय, जीवामृतसारखं सेंद्रिय खताचा उपयोग जास्तीत जास्त उपयोग करा. ते घरच्या खताचा उपयोग करा. मार्केटची खतं जास्तीत जास्त खतं घ्यायचे भानगडीत पडू नका, कारण शहरास फसवणूक शेतकऱ्यांची होती आहे. यामुळं हे फर्टिलायझर विकतात सेंद्रिय म्हणून लोक, मळीचं पॅकिंग करून सेंद्रिय म्हणून शेतकऱ्यांना विकतात. शेतकरी ते घालतो, शेतकरी फोडतो. मळी मिळते 10 रुपये किलो, आपण घेतो 10-50 रुपये किलोने घेतो ते. त्यामुळे शेतकऱ्याचं हे फसवणूक होतात. त्यामुळे तुम्ही आपल्या घरच्या घरी जेवढे शक्य असेल, देशी गायचं गोमूत्र असेल, नसेल तर तुमचं जे अवेलेबल असेल त्याचं जीवामृत बनवा आणि ते तुम्ही त्या ट्रिपमध्ये आल्याला वगैरे सोडा. त्यामुळे आल्याचं ग्रोथ, वाढ हे चांगले, पाण्याची साईज वगैरे चांगली होते त्याच्यामुळं. आणि ती वरनं स्प्रे केला तर चालतं आहे स्लरीचं. त्यामुळे जास्तीत शेतकऱ्यांनी हे
कृपा करून अवलंबा सेंद्रिय शेतीचा भाग घ्या. आणि सेंद्रिय शेतीमुळं कसं आहे, आज तुम्ही बघता फर्टिलायझरमुळं कॅन्सरसारख्या बिमाऱ्या आहेत, त्या लोकांना आजारी पडतात. हे सगळं केमिकल फर्टिलायझरचंच हे आहे ना ते. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी पुढचं जीवन, पुढचं आपलं प्रपंच कुटुंब चालायचं, शेती वाचला पाहिजे. शेती सेंद्रिय कर्ब हा टिकला पाहिजे महत्त्वाचा. त्यासाठी तुम्ही शक्यतो हे सेंद्रिय खताचं, जर शेणखत असेल, शेणखत नसेल तर चालते, तुम्ही स्लरी वापरा, तरीसुद्धा तुम्हाला त्या शेणखत इतकंच त्याचे हे मिळते, किंवा फर्टिलायझरचं वर खता इतकंच, त्याचं केमिकल खता इतकंच त्याचं ते हे मिळते, आणि जमीन तुम्ही सुरक्षित राहत्या. आणि त्यामुळे जे पैकी घेणार आहे ते तुम्ही चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळते त्या गोष्टीवरती. आणि तुमचा खर्च कमी झाला की साहजिकच तुमचं उत्पन्न वाढत्या. जास्तीत जास्त उत्पादन मेंटेनन्स खर्च आहे तो कमी करायचा बघा तुम्ही, आणि जास्तीत जास्त सेंद्रियचा यूज करा. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.